डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी बाबा हे सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील गोरेगाव येथे रोखपाल म्हणून कामाला लागले होते। त्या ठिकाणी दुष्काळाच्या काळात लोकांच्या हाताला रोजगार मिळावा व त्यांना सरकारकडून पैसा देता यावा म्हणून रोजगार हमीची मोठी मोठी कामे काढण्यात आली होती। त्या माध्यमातून तलावाचे खोदकाम त्या ठिकाणी चालू होते। त्या कामावर रामजी बाबा सुभेदार हे रोखपाल म्हणून काम पाहत होते, तर त्यांचा परिवार साताऱ्यात होता। त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वय साधारणतः 10 वर्षाचे होते। आईविना पोरके झालेले बाबासाहेब म्हणजे छोटा भिवा आपल्या भावंडासह आत्याच्या देखरेखीसाठी साताऱ्यात वाढत होता। तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या काळात रामजी बाबांनी तार पाठविली की मुलांना सुट्टीला काही दिवसांसाठी इकडे गोरेगावला पाठवा। सुट्टीला रामजी बाबांकडे गोरेगावला जायचे म्हणून छोटा भिवा, त्यांच्या भाऊ व बहिणींचा मुलगा अशी ही छोटी मुलं गोरेगावला निघाली। तशी चिठ्ठी, गाडीची वेळ व गोरेगावला पोहोचण्याची अंदाजे वेळ त्यांनी रामजी बाबांना पत्र पाठवून कळविली व ते मसूर स्टेशनला घ्यायला येण्याचा बंदोबस्त करावा असे सांगितले। सर्व तयारी व्यवस्थित झाली। मुलं गोरेगावला जाण्यासाठी चांगली छान छान कपडे घालून तयार झाली। पिशव्या घेऊन ती सातारा स्टेशनवर पोहोचली आणि तिथून गोरेगाव जवळचे स्टेशन असणाऱ्या मसूर स्टेशनला जाणाऱ्या रेल्वेने निघाली। दिवस मावळतीला चालला होता तेव्हा ते मसूर स्थानकावर पोहोचले। तेथे उतरल्यानंतर सर्व प्रवासी आपापल्या मार्गाने निघून गेले। त्या स्थानकावर भिवा आणि त्यांची भावंड एवढेच उरले होते। ते वाट पाहत होते की वडिलांनी कोणाला तरी आपल्याला घ्यायला पाठवले असेल। बराच वेळ वाट पाहूनही कोणीच आलेलं दिसेना। तेव्हा ही छोटी मुलं कावरी बावरी झाली। इतक्यात स्टेशन मास्तर त्या मुलांकडे आला। त्याने ही स्वच्छ टापटीप असणारी चांगले नवे कपडे घातलेली मुले पाहिली। त्यामुळे त्याला वाटले नक्कीच ही चांगल्या सवर्ण घरातील असणार आहेत। तो त्यांच्या जवळ आला व काळजीने त्यांची विचारपूस केली। भिवाने त्याला सांगितले की आम्हाला गोरेगावला जायचे आहे, तेथे आमचे वडील आहेत। स्टेशन मास्तर म्हणाला, मी काहीतरी व्यवस्था तुम्हाला करून देतो, काळजी करू नका। पण जाता जाता त्याने पुन्हा मागे वळून विचारले, तुम्ही कोण आहात? त्यावर हजर जबाबी छोट्या भिवाने कोणताही विचार न करता पटकन उत्तर दिले, महार। हे उत्तर ऐकल्या ऐकल्या स्टेशन मास्टरचा चेहरा उतरला। त्यांची बोलण्याची पद्धत बदलली। तुसडेपणाने तो या मुलांकडे पाहू लागला आणि दूर होत आपल्या केबिनकडे निघून गेला। भिवा आणि त्यांची भावंड आता जास्तच काळजीत पडली होती। दिवस मावळत चाललेला, घ्यायला कोणीच आलेलं नव्हतं। आता अंधार पडल्यावर पुढं काय करायचं ही चिंता त्यांच्या चेहऱ्यावर दिसून लागली। बराच वेळ गेल्यानंतर तो स्टेशन मास्तर पुन्हा या मुलांकडे आला। लांब उभा राहिला। काय रे, आलं का कोणी तुम्हाला न्यायला? आता काय करणार आहात तुम्ही? असे प्रश्न त्याने विचारले। मुलं आता घाबरी झाली होती। नाही अशी मान हलवत, आता आम्हाला कोणी बैलगाडीवाला गोरेगावला नेऊन सोडेल का? असे भिवाने स्टेशन मास्तरला विचारले।
तोवर स्टेशन मास्तर उभी असणारी ही पोरे अस्पृश्य महार आहेत ही बातमी स्टेशन बाहेर उभ्या असलेल्या बैलगाडीवाल्यांपर्यंत केव्हाच पोहोचली होती. तुम्ही त्यांच्या गाडीत बसले तर बैलगाडी बाटेल म्हणून कोणताही बैलगाडीवाला तुम्हाला न्यायला तयार होणार नाही, असे स्टेशन मास्तर बोलला. त्यानंतर भिवा म्हणाला, आम्ही गाडी भाड्यापेक्षा दुप्पट पैसे देऊ, त्यावर बघू कोण तयार होतंय का. असे बोलून स्टेशन मास्तर निघून गेले. नंतर थोड्या वेळाने स्टेशन मास्तर आला व दुप्पट भाडे आणि बैलगाडी तुम्हीच हाकायची, तुमचा स्पर्श होऊ नये म्हणून गाडीवान गाडीच्या मागे चालेल अशा अटी घालून एक बैलगाडीवाला तुम्हाला न्यायला तयार आहे, असे त्यांनी सांगितले. कोणीतरी बैलगाडीवाला शेवटी आपापल्या न्यायाला तयार झाला. या गोष्टीचा आधार वाढला आणि ही भावंड आनंदाने बैलगाडीत जाऊन बसली. बैलगाडीचा कासरा मुलांच्या हातात देऊन गाडीवान मागून चालायला लागला. या छोट्या मुलांना बैलगाडी चालवायचा कोणताच अनुभव नव्हता, परंतु अस्पृश्यतेने आज अचानक गाडीचा कासरा त्यांच्या हातात दिला होता. आता सूर्य अस्ताला चालला होता. गाव वस्तीतून आता गाडी बरीच दूर आली होती. रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. या सर्व भावंडांच्या पोटात कावडे ओरडत होते. खूप कडाडून भूक लागली होती. घरातून आत्याने व शेजारच्या मावशांनी बायांनी मुलाला वाटेत खायला शिदा बांधून दिलेला होता. खायला तर चांगलं होतं, पण घरातून निघाल्यापासून त्यांना कुठेही पाणी प्यायला मिळालं नव्हतं. सर्वांच्या घशाला कोरड पडली होती, त्यामुळे खायला असूनही खाता येत नव्हतं. गाडीवानाने गाडी एका ओढ्याजवळ थांबवली आणि ठरलेल्या पैशातील काही पैसे मुलांकडून मागून घेऊन तो जवळच्या गावात जेवणासाठी गेला. मुलं ओढ्याजवळ त्या अंधारात पाणी मिळते का ते पाहत होती, पण त्या ठिकाणी गावातील गाई म्हशी फिरून गेलेल्या होत्या आणि सगळीकडे शेणाचा दुर्गंध पसरलेला होता. उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने ओढा पूर्ण आटलेला होता. तेथील एका खड्ड्यात पाणी आहे असे दिसले, परंतु त्या खड्ड्यात शेणमाती पडल्यामुळे तो खड्डा शेणमातीने अर्धा भरलेला होता व त्यात थोडे पाणी होते. त्या पाण्याची प्रचंड दुर्गंधी सुटली होती, त्यामुळे मुलांनी ते पाणी पिणे टाळले. पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता, परंतु प्यायला पाणी नसल्यामुळे त्यांनी ते भाकरीचं गाठोडं पुन्हा तसंच बांधलं. बराच वेळानंतर गावात जेवायला गेलेला गाडीवान माघारी आला. मुलांनी पाणी नाही ही हकीकत त्याला सांगितली, परंतु काही न बोलता चला बघू पुढे असं म्हणत ते सर्वजण निघाले. आता रात्र वाढत चालली होती. गाडीवान मागे चालत होता. मुले गाडीत बसली होती आणि चालता चालता अचानक गाडीवान उडी मारून गाडीत चढला आणि त्याने कासरा हाती घेतला. भीमराव आणि मुलांना कळेना की इतका वेळ अस्पृश्यतेच्या नावाखाली चालत आलेल्या गाडीवान आता गाडीत कसा चढला. परंतु आता इथे कोणीही पाहणार नव्हते आणि गाडीवान चालून दमला होता, त्यामुळे तो गाडीत चढला. पण त्याबद्दल कोणीच काही बोललं नाही. मुलं चिडचूप बसली होती.
त्यांना आता मनातून भीती वाटायला लागलेली होती. ती गाडीवानाला पुन्हा पुन्हा विचारत होती, कोरेगाव अजून किती लांब आहे, कधी येईल? दूर अंतरावर त्यांना कंदिलाचा उजेड दिसायला लागला. तेव्हा त्यांना थोडं बरं वाटलं, दिलासा वाटला. गाडीवान म्हणाला, ती जी चिमणी दिसते ना, तिथे जकात नाका आहे. तिथं जाऊन आपण आता मुक्काम करू व सकाळी सकाळी लवकर निघू. उजेड दिसल्याने मुलांनाही बरं वाटलं होतं. नाहीतरी रात्रीच्या अंधारात त्यांनाही भीती वाटायला लागली होती. त्यामुळे त्या गोष्टीला त्यांनी होकार दिला. त्यांना दुसरीही अशी आशा वाटत होती की जकात नाक्यावरती आपल्याला प्यायला पाणी मिळेल. आपली कित्येक तासांपासून लागलेली तहान भागेल. दोन तासांच्या प्रवासानंतर गाडी त्या कंदिलाच्या उजेडाजवळ पोहोचली. तेव्हा गाडीवानाने गाडी सोडली. मुले गाडीतून खाली उतरली. त्यांनी गाडीवानाला विचारले की इथे प्यायला पाणी मिळते का? गाडीवान म्हणाला, इथला जकात मास्तर हिंदू आहे. तो तुम्हाला पाणी देईल असे वाटत नाही, पण त्याला तुम्ही मुस्लिम आहात असं सांगून पाणी मागा. भीमराव त्या रात्रीच्या अंधारात जकात मास्तरांपर्यंत गेला आणि त्यास पाणी मिळेल का, खूप तहान लागली आहे अशी विनवणी केली. तेव्हा त्या जकात मास्तरने नाव विचारून तुम्ही कोण असा सवाल केला. त्यावर भीमरावांनी उर्दू भाषेत उत्तर देत आम्ही मुसलमान आहे असे सांगितले. परंतु त्या जकात मास्तरांनी तुमच्यासाठी इथं कोणी पाणी ठेवलंय असे विचारत त्या समोरच्या डोंगरावर पाणी आहे. तुमच्यासाठी इथं कोणी पाणी ठेवलंय असे विचारत त्या समोरच्या डोंगरावर पाणी आहे, तिथे जाऊन पाणी आणा असा सल्ला दिला. रात्र वाढत चालली. तहानलेले व्याकुळ झालेले भीमराव आणि त्यांची भावंड, पोटात अन्नाचा कण नाही, भुकेचा अगडोंब उसळलेला. प्यायला पाणी नसलं तरी ते पाणी आता त्यांच्या डोळ्यातून तरळत होतं. इतक्या रात्री त्या डोंगरावर जाऊन पाणी शोधण्याचे त्रास आता त्यांच्यात कोणाच्यातच उरले नव्हते. ही छोटी छोटी मुलं पाण्याविना तसंच झोपण्याचा प्रयत्न करायला लागली. तेवढ्यात मोठा भाऊ म्हणाला, आपल्या पिशव्यांमध्ये सामान आहे, कपडे आहेत, ते रात्री चोरी होऊ शकतात. त्यामुळे आपण दोघेजण झोपूया आणि एकानं जागूया. असं 2-2 तास करत रात्र काढली. रात्रभर पाण्या वाचून तहानलेले भावंड तडफडत होती. भीमरावांच्या घशाला कोरड पडून भीमरावांच्या मेंदूतून विचारांचं वादळ उठलं होतं. पहाट झाली. दिवस उगवल्यानंतर पुन्हा प्रवासाला सुरुवात झाली. 3 तासांच्या प्रवासानंतर बैलगाडी रामजी बाबांच्या वस्तीपर्यंत पोहोचली. रामजी बाबा समोर दिसताच मुलांनी बैलगाडीतून उड्या टाकल्या आणि रामजी बाबांना जाऊन मिठ्या मारल्या. तहानलेले
तहानेने व्याकुळ झालेले लेकरं पाणी पाणी करत होती. रामजी बाबांनी लेकरांना पाणी दिलं. भीमराव आणि भावंड पाणी पीत होती. ते पाणी त्यांच्या घशातून खाली उतरत होतं आणि डोळ्यातूनही पाणी वाहत होतं. ही घटना कोणा कादंबरीकाराने किंवा त्रयस्थ चित्रकाराने लिहिलेली नाहीये, तर ही घटना स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वेटिंग फॉर व्हिसा या आत्मचरित्रात लिहिलेली आहे. जय भीम मित्रांनो.